मंडळी, GM न्यूजमध्ये मी नेहा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, सध्या आपण पाहतोय की मधुमेह हा जो आजार आहे तो दिवसेंदिवस किती जास्त प्रमाणात वाढत आहे आणि भरपूर रुग्ण आहेत मधुमेहाचे. त्याचप्रमाणे अगदी कमी वयामध्ये आपण पाहतोय आपल्या लहान मुलांनासुद्धा मधुमेहाचा आजार आहे. त्याचप्रमाणे मधुमेह या आजाराला आपण कशाप्रकारे आळा घालू शकतो, या मधुमेहाचे आजार जे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत या सगळ्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. मंडळी, मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी सध्या वाशिम शहरामध्ये आलेली आहे आणि वाशिम शहरातल्या डायबिटीस क्लिनिक्समध्ये सध्या मी आहे आणि इथले जे संचालक आहेत ते सध्या माझ्यासोबत आहेत, ते म्हणजे डॉक्टर वैभव देशमुख सर. आणि यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे मधुमेहासंबंधित. गेले 7 महिने झाले आपल्या वाशिम शहरामध्ये ते सेवा देत आहेत. डायबिटीस म्हणजे मधुमेहावरती ते उपचार करीत आहेत. कशाप्रकारे त्यांना आतापर्यंत अनुभव आलेले आहेत या गेल्या 7 महिन्यांमध्ये आणि अजूनही बरीच चर्चा आज आपण त्यांच्याशी करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलमध्ये त्यांचं स्वागत करूया. सर, तुमचं आमच्या या GM न्यूजमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तुम्हाला आणि तुमच्या दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार. सर, जसं की 7 महिने झाले आहेत तुम्हाला इथे सेवा देऊन आणि जे एज्युकेशन आहे, तुम्ही मधुमेहाचं जे प्रशिक्षण घेतलेलं आहे ते नेमकं तुम्ही कुठनं घेतलेलं आहे आणि डायबिटीस क्लिनिक नेमकं काय आहे याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? बिलकुल. तसं मी मूळचा रिसोड वाशिम जिल्ह्याचाच. माझं MBBS हे GMC औरंगाबाद, ज्याला म्हणजे प्रसिद्ध नाव घाटी आहे, तिथून झालेलं आहे. आणि माझं 2 वर्षांचं पोस्ट ग्रॅज्युएशन मधुमेहातलं किंवा डायबिटॉलॉजीमधलं चेन्नईवरून रामचंद्र डायबिटीज इन्स्टिट्यूट इथून झालेलं आहे. त्यानंतर मी आमचं जे कंपल्सरी बॉन्ड सर्व्हिस असते, कंपल्सरी गव्हर्नमेंट सर्व्हिस असते, ती मुंबईहून केलेली आहे मी. मेनव्हाईल मी SL रहेजा माहीम इथे जॉईन पण होतो डायबिटॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये. त्यानंतर कोविडमध्ये 1 वर्ष सेवा दिल्यानंतर मी इथेच माझं डायबिटीस स्पेशालिटी क्लिनिक हे सुरू केलेलं आहे. डायबिटीस हा एकच आजार म्हणा किंवा डिसऑर्डर म्हणा असा आहे की ज्याच्यासाठी सेपरेट स्पेशालिटी आहे. बाकी सिस्टीम वाईज किडनीचे आजार, हृदयाचे आजार याच्यानुसार डॉक्टर्सची स्पेशालिटी असते. फक्त डायबिटीस हा एक सेपरेट आजार आहे ज्यासाठी एक सेपरेट डॉक्टर असतो किंवा त्याची एक स्पेशालिटी मेडिकल फील्डमध्ये आहे. त्याचं कारण मुळात असं म्हणता येईल की पहिलं तर एकतर पेशंटची संख्या एवढी प्रचंड आहे आणि डायबिटीस एवढा धोकादायक आहे की काही डायबिटीस जर अनियंत्रित राहिला तर काही वर्षानंतर पेशंटच्या प्रत्येक अवयवावर, थोडक्यात केसापासून ते नाकापर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम होऊन वाईट परिस्थिती होऊ शकते. त्याच्याकडे काहीतरी स्पेशल लक्ष देता यावं, स्पेशल केअर देता यावी. शुगर, ब्लड प्रेशर ह्या गोष्टी, त्याच्या शुगरशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थितरित्या मॅनेज करता याव्यात म्हणून ही स्पेशालिटीला या स्पेशल जन्म झालेला आहे. आणि त्याच्यामुळेच माझं शिक्षण त्याच्यामध्ये असल्यामुळे मी ही प्रॅक्टिस किंवा हे डायबिटीस स्पेशालिटी क्लिनिक इथेच सुरू केलेलं आहे. आणि जसं की आपण पाहतो की आजकाल सगळ्याच गोष्टीची स्पेशालिटी झालेली आहे आणि तितकंच तुम्ही जे सांगितलेलं आहे की आपण ज्या गोष्टींचे स्पेशल डॉक्टर्स आहेत, ज्या आजाराचे स्पेशल डॉक्टर्स आहेत त्यांनाच आपण दाखवायला पाहिजे. जसं की मधुमेहाचे जे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत त्यांनाच आपण मधुमेहासंबंधित विचारलं पाहिजे. सर, मधुमेहाचे जे रुग्ण आहेत तेही दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत, पण बऱ्याच लोकांना अजूनही मधुमेहाबद्दल गैरसमज देखील आहेत. नेमके मधुमेह म्हणजे काय आहे आणि मधुमेहाचे प्रकार काय आहेत याबद्दल आम्हाला थोडंसं सांगाल? नक्की. बघा, मधुमेह जर सायंटिफिक भाषेत म्हणायचं झालं तर इट इज ॲन क्रोनिक डिसऑर्डर, म्हणजे जो वर्षानुवर्ष किंवा आयुष्यभर चालतो असा एक डिसऑर्डर. आता डिसऑर्डर म्हटलं तर जी गोष्ट ऑर्डरमध्ये नाही, जी गोष्ट त्याच्या ज्या बाउंड्री असतात त्याच्यामध्ये नाही आहे. उदाहरणार्थ शुगरची जी लेवल असते बॉडीमध्ये जास्तीत जास्त किंवा कमीत कमी ठरलेली आहे. डायबिटीज जर बघितलं सायंटिफिकली तर एक क्रोनिक डिसऑर्डर आहे जो वर्षानुवर्ष किंवा आयुष्यभर चालतो असं म्हणता येईल, जास्तीत जास्त प्रमाणात तरी. तर तो डिसऑर्डर आहे. डिसऑर्डरमध्ये जी गोष्ट ऑर्डरमध्ये नाही आहे, उदाहरणार्थ शुगरची जी ठरलेली लिमिट आहे, अप्पर लिमिट, जास्तीत जास्त शुगर बॉडीमध्ये किती असू शकते त्याच्यावरती शुगर जाणे म्हणजेच डायबिटीस आहेत. या कोविडच्या रुग्णांना मधुमेह होऊ शकतो का, त्यांना शुगर होऊ शकते का, याहीबद्दल थोडंसं सांगाल? बघा, कोविडनंतर या गोष्टीची चर्चा फार झालेली आहे की कोविडमुळे ॲडमिट झालेल्या पेशंटची शुगर वाढलेली आहे, शुगर कंट्रोल होत नाही आहे.
तर त्याचं मूळ कारण हे होतं की म्हणजे ज्यांना डायबिटीज नव्हतं त्यांचीही शुगर वाढलेली आहे. त्याचं मूळ कारण हे होतं की कोविडच्या ट्रीटमेंटसाठी देण्यात आलेल्या स्टेरॉइडच्या इंजेक्शनमुळे ती शुगर वाढलेली आहे आणि त्या स्टेरॉइडच्या इंजेक्शनचा साईड इफेक्ट आहे. स्टेरॉइड्स हे हार्मोन्स आहेत आणि शरीरात आपल्या असतात ते, आणि कोविडच्या ट्रीटमेंटसाठी स्टेरॉइड्स हे खूप महत्त्वाचे ठरलेले आहेत. अक्षरशः म्हणता येईल की लाखो लोकांचा जीव त्या स्टेरॉइड्समुळे वाचलेला आहे. पण त्याचा एक थोडासा साईड इफेक्ट शुगर वाढणे हाही होता. तर हीच वाढलेली शुगर काही जणांमध्ये तशीच कंटिन्यू बऱ्यापैकी राहू शकते. बऱ्याच जणांची ती वापस नॉर्मल लेवलला आलेली आहे, बऱ्याच जणांची तशीच्या तशी राहिलेली आहे. परंतु ते स्टेरॉइड चालू असताना जेवढी शुगर जास्त राहते तेवढी राहत नाही, नंतर ती बऱ्यापैकी चांगली होते आणि कमीत कमी गोळ्यांवर ती मॅनेज होऊ शकते. त्याचं कारण कोविड नंतर होणाऱ्या डायबिटीजचं कारण एकतर स्टेरॉइड आहेच, परंतु एक थेरी अशी आहे, म्हणजे हायपोथेसिस म्हणता येईल, जे काही पोस्टमॉर्टम झालेलं आहे कोविड होऊन गेलेल्या पेशंट्सचं ज्यांची डेथ झालेली आहे, त्याच्यामध्ये असं आढळलं आहे की आपली जी ग्रंथी आहे ज्याच्यामधून इन्सुलिन सिक्रेट होतं आणि शुगर कंट्रोल होती, त्याच्यावर व्हायरसेस आढळलेले आहेत, कोविडचे व्हायरस आढळले आहेत. म्हणून स्टेरॉइडसोबत कोविड व्हायरसने सुद्धा डायबिटीस होतो असं एक थेरॉटिकली तरी आत्तापर्यंत मांडण्यात आलेलं आहे. ते कधी प्रूव्ह होईल हे थोडं सांगणं अवघड आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा डायबिटीस असो तो सहजासहजी मॅनेज करता येतो. म्हणून कोविड नंतर झालेला डायबिटीस जरी असेल तरी त्याच्यात एवढी चिंता करण्यासाठी काही बाब नाही आहे. सर, मगाशी तुम्ही जे प्रकार प्रकार आहेत आणि गर्भवती महिलांनाही शुगर होण्याचं जे प्रकार आहे तेही वाढत चाललेलं आहे. सर, गर्भवती महिलांना शुगर आहे असं कधी माहीत पडते, आणि जर असेल गर्भवती महिलांना शुगर तर त्याचा त्या बाळाला काही धोका असतो का? याहीबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्याल? GDM किंवा गर्भवती स्त्रियांचा जो डायबिटीस आहे त्याचे डेफिनेशन किंवा संज्ञा अशी म्हणता येईल की ज्या स्त्रीला अगोदर डायबिटीस नव्हता आणि गर्भवती झाल्यानंतरच तो आढळला आहे त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस मेलायटस किंवा गर्भवती स्त्रियांचा डायबिटीस म्हणूयात. जनरली त्याची तपासणी गर्भाचा जो कालखंड असतो त्याच्या 24 आठवडे ते 28 आठवडे याच्या पहिल्यांदा त्याच्यामध्ये केली जाते. सेकंड हाफ ऑफ प्रेग्नन्सी म्हणता येईल त्याला, स्टार्ट ऑफ सेकंड हाफ ऑफ प्रेग्नन्सी. तर परंतु आजकाल जास्तीत जास्त जे OBGYनचे डॉक्टर आहेत ते पहिल्या 3 महिन्यातच ती शुगरची तपासणी करून घेतात. तर नक्कीच शुगर त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमध्ये भाग मेन इन्सुलिनचाच येतो, आणि जर शुगर कंट्रोल नसेल तर नक्कीच गर्भावर त्याचा वाईट परिणाम होतो. स्पेशली आईपासूनच जर सुरुवात केली तर ॲबॉर्शन होणे, ठीक आहे, बाळाची वाढ न होणे, आणि बाळाच्या वाढ न होण्यासोबतच ब्लड प्रेशर किंवा त्याला इक्लाम्शिया ह्या जे कंडिशन म्हणतो गर्भवती स्त्रियातील त्या होणे. याच्यासोबत जर बाळांची गोष्ट केली तर एक बऱ्याच कंजेनाटल ॲनॉमलीज असतात त्या होणे, बाळाच्या डोक्याची साईज वाढणे, बाळाची वाढ खुंटणे ज्याला IUGR म्हणतो आपण, किंवा लो शुगर होणे, अशा बऱ्याच गोष्टी, किंवा जन्म झाल्यानंतरसुद्धा बाळाच्या मेंदूचा जो विकास असतो तो नॉर्मल पद्धतीने न होणे, अशा बऱ्याच गोष्टी, बरेच दुष्परिणाम GDMमध्ये गर्भवती स्त्रियांच्या डायबिटीसमध्ये होऊ शकतो. परंतु जर शुगर व्यवस्थित ठेवण्यात आली, इन्सुलिनच ही मेन ट्रीटमेंट आहे, जर इन्सुलिन देऊन शुगर व्यवस्थित ठेवण्यात आली तर पूर्णपणे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. आईला आणि बाळाला काहीही धोका न होता, त्यांच्यावर काहीही परिणाम आयुष्यभरासाठी न होता. सर, आता बरेच रुग्ण आहेत डायबिटीसचे, मधुमेहाचे जे पेशंट तुमच्याकडेही भरपूर पेशंट येत असतील. सर, मला सांगाल की जे मधुमेहाचे पेशंट आहेत त्यांनी कशाप्रकारे आपली काळजी घ्यायला पाहिजे, किंवा काय दुष्परिणाम असतात मधुमेहाचे जेणेकरून त्यांना आळा घालता आला पाहिजे, याहीबद्दल थोडंसं सांगाल? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. मी थोडंसं डिटेलमध्ये याचं उत्तर देईल की 2 प्रकारचे दुष्परिणाम स्पेशली मधुमेहाच्या रोगांमध्ये आढळतात. एक मायक्रोव्हस्क्युलर म्हणतो आपण आणि एक मॅक्रोव्हस्क्युलर, सायंटिफिक भाषेत छोट्या रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणाम आणि मोठ्या रक्तवाहिन्यांवर परिणाम झाल्यामुळे होणारे दुष्परिणाम. तर मोठ्या रक्तवाहिन्यांची जर गोष्ट केली तर पॅरालिसिस, हृदय, आणि पेरिफेरी म्हणजे पायांमध्ये वगैरे रक्तवाहिन्यांचा जो आजार होतो, आणि PVD, पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज, रक्तप्रवाह पायांमध्ये कमी होऊन गँग्रीन वगैरे होणे,
थोडक्यात जिथं ब्लॉक झाला आहे रक्तवाहिनी जिथं ब्लॉक झाली तिथून पाय समोर निकामी होणे आणि ॲम्पुटेशन पाय काढण्याची वेळ येऊ शकते. पॅरालिसिसचा झटका, हृदयविकाराचा झटका हे 3 महत्त्वाचे कॉम्प्लिकेशन आहेत. त्याच्यासोबत जर मायक्रोव्हस्क्युलर म्हणजे छोट्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होणारे जे कॉम्प्लिकेशन आहेत त्याच्यात जर गोष्ट केली तर न्यूरोपॅथी, कोणत्याही मधुमेहाच्या जर पेशंटला तुम्ही विचारलं तर त्यांना एक अनुभव, बाकी कोणतेही कॉम्प्लिकेशन येऊ नये, एक अनुभव येऊन गेलेला असतो, ते म्हणजे पायामध्ये आग होणे किंवा मुंग्या येणे, तळपायामध्ये स्पेशली. तर त्याला आपण डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतो. दुसरा जर परिणामाची गोष्ट केली तर किडनीवर परिणाम होणे. किडनीवर परिणाम हा फार सहजासहजी होत नाही जसा जेवढा न्यूरोपॅथी होतं. याला बरेच वर्षांचा डायबिटीस, अनकंट्रोल डायबिटीस लागतो. परंतु किडनीवर परिणाम होणे आणि त्याचं रूपांतर CKD होणे, क्रोनिक किडनी डिसीज, आणि जर तेही कंट्रोल नाही केलं तर मग डायलिसिसवर जाणे, हा एक त्याचं कॉम्प्लिकेशन झालं. आणि मायक्रोव्हस्क्युलरमध्ये जर आपण तिसरं कॉम्प्लिकेशन गेलं तर डोळ्यांची दृष्टी जाणे, ज्याला डायबेटिक रेटॅनोपॅथी म्हणतो आपण. डोळ्याचा जो, साधारण भाषेत सांगायचं, डोळ्याचा जो पडदा असतो त्याच्यावर परिणाम होणे, त्याच्या रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन दृष्टी कमी होणे, हे महत्त्वाचे जे कॉम्प्लिकेशन आहेत हे डायबिटीसचे आहेत. आणि हे सर्वच असं म्हणता येईल की घातक आहेत. आणि घातक तर आहेतच, त्याच्यासोबत असं म्हणता येईल की खूप त्रासदायकसुद्धा आहेत. आणि सहजासहजी यांचं हे कमी करणे आणि मुळातून नष्ट करणे हे कॉम्प्लिकेशन अवघड आहे. म्हणून कॉम्प्लिकेशन न होऊ देणे हेच ध्येय डॉक्टरांचं आणि पेशंटचं असायला पाहिजे. आता या कॉम्प्लिकेशनपासून वाचायचं कसं, हा एक खूप विस्तृत भाग म्हणता येईल या प्रश्नाच्या उत्तराचा. या कोणताही क्रोनिक डिसीजेस जो असतो, स्पेशली शुगरमध्ये जर कॉम्प्लिकेशन वाचायचं असेल तर 5 गोष्टी व्यवस्थित राहिल्या पाहिजे. नंबर 1 शुगर, नंबर 2 ब्लड प्रेशर, नंबर 3 कोलेस्ट्रॉल, नंबर 4 वजन आणि नंबर 5 व्यसन. या प्रत्येक गोष्टीची फक्त आपण शुगरचे 2 आकडे, सकाळी उपाशीपोटी आणि जेवणानंतरची शुगर किती आहे, फक्त हेच बघून या प्रत्येक कॉम्प्लिकेशनपासून आपण वाचू शकणार नाही. जर आपण आता डायबिटीस बेसिकवर हा आपला इंटरव्ह्यू आहे म्हणून मी डायबिटीसबद्दल बोलायचं झालं या 5 गोष्टीसोबत, पण डिटेलमध्ये जर डायबिटीसबद्दल बोलायचं झालं तर डायबिटीस हा 3 गोष्टीवर अवलंबून असतो. नंबर 1 ट्रीटमेंट डॉक्टरांनी दिलेली, डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट देणे, पेशंटने व्यवस्थित वेळेवर घेणे न चुकता. आणि दुसरा भाग आहार, डॉक्टरांनी किंवा कोणत्याही डायटिशियनने पूर्ण आहाराची माहिती पेशंटला देणे आणि तो पेशंटने बरोबर फॉलो करणे. आणि तिसरं, जेवढी आवश्यक आहे कमीत कमी तेवढी तरी रोजची शरीराची हालचाल, ज्याला व्यायाम म्हणू आपण, असं हे करणे. या जरी गोष्टी बऱ्यापैकी केल्या आणि स्पेशली ब्लड प्रेशर आणि शुगर खूप चांगल्या कंट्रोलमध्ये ठेवली तर आपल्याला या कॉम्प्लिकेशनपासून नक्की वाचता येईल. जसं की तुम्ही आता सांगितलेलं आहे की हवा तसा आहार आपण घ्यायला पाहिजे, जे आपले डॉक्टर्स आपल्याला सजेस्ट करतात तसा आहार, आणि पुरेसा व्यायाम आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो फिट राहण्यासाठी. सर, तुमच्याकडे भरपूर पेशंट येतात मधुमेहाचे. तुम्ही त्यांना कशा प्रकारचा आहार घेण्यासाठी सांगत असता, कशा प्रकारचा तुम्ही व्यायाम करण्यासाठी त्यांना सांगत असता, काय सांगाल? बघा, डायबिटीसची जी थेरपी असते त्याचा जो इलाज असतो हा व्यक्तिनिहाय असतो. इंडिव्हिज्युअलाइज्ड थेरपी आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या गोळ्या लागतात, वेगळा आहार लागतो, वेगळा व्यायाम लागतो. पण या बाबतीत जर आपण एक जनरल गायडन्स द्यायचं झालं तर आहारामध्ये आपण बेसिक लोकांना हे सांगतो की साखर, गूळ आणि मध हे किंवा याच्यापासून बनलेला कोणताही पदार्थ कधीही आपल्याला चालत नाही. ठीक आहे. फळांमध्ये केळी, आंबा, चिक्कू, रामफळ, सीताफळ हे जास्त गोड फळं आहेत, हे आपल्याला चालत नाहीत. याचा अर्थ असा नाही की ही फळं शरीरासाठी वाईट आहेत किंवा याचा काही फायदा नाही. ऑफकोर्स आहेत, याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स वगैरे असतात, पण शुगर वाढून त्याचं नुकसान जास्त आहे. म्हणून कमीत कमी डायबिटीसच्या पेशंट्सनी हे न घेतलेलंच बरं. बाकीची जी फळं आहेत जे कमी गोड असतात आणि ज्याचा शरीराला फायदाही आहे, त्याच्यामध्ये सफरचंद, पपई, डाळिंब, संत्री, मोसंबी, पेरू म्हणता येईल, हे पेशंट घेऊ शकतो मर्यादित प्रमाणात. त्याचं ज्यूस वगैरे चालत नाही आपल्याला. ज्यूस चालत नाही तर हा फार एक पेशंटसाठी कन्फ्युजिंग भाग असतो की फळ चालतं पण ज्यूस का नाही चालत, बिना साखरेचंही ज्यूस का नाही चालत. आता त्याचं उत्तर द्यायचं झालं तर तुम्ही एखादा जर मोसंबीचं मोसंबी खात असाल तर जास्तीत जास्त डॉक्टर म्हणतो की एवढी एक मोसंबी खाऊ शकता, मोठी असेल तर अर्धी खाऊ शकता. बट जेव्हा आपण ज्यूस करतो तेव्हा 1 ग्लास ज्यूसमध्ये 4 मोसंबी जातात, मग त्याने तर शुगर वाढणारच. म्हणून आपण म्हणतो की फळं खा, ज्यूस टाळावं लागेल, बिना साखरेचे ज्यूस टाळावं लागेल.
आणि दुसरं कसं ज्यूस घेतो आपण ते त्याचं ज्यूस करून चाळून घेतो, मग त्याचे फायबर्स वगैरे शरीरात जात नाहीत, म्हणून फळ खाल्लेले कधीही फायद्याचे. याच्यासोबत जर आपली जी प्लेट असते, ज्याला प्लेट सिस्टीम एक पद्धत आहे डाएट मॅनेज करण्याची, तर त्याच्यामध्ये आपल्या भारतीयांच्या ताटामध्ये रादर एशियन लोकांमध्ये कार्बोहायड्रेट खूप जास्त प्रमाणात आहे. आपलंच बोलायचं झालं तर आपण चपाती, भाकर आणि भात हे आपल्या याच्यामध्ये 80% येतं, आपल्या प्लेटमध्ये 80% येतं आणि तेवढ्याची आपल्याला गरज नसते. त्याचं रूपांतर शेवटी फॅटमध्येच होणार आहे, वजन वाढणार आहे आणि शुगर वाढणार आहे. म्हणून कार्बोहायड्रेट कमी करणे, भात पोळी कमी करणे आणि मग बाकीचे ज्या गोष्टी आहेत वाढवणे, त्याच्यामध्ये सलाड आलं, कमी गोड फळ, हिरवी भाजी, फळभाजी, मोड आलेले कडधान्य, अशा गोष्टी आहेत ज्यांचं ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे जे शुगर जास्त प्रमाणात वाढवत नाहीत, अशा गोष्टी जास्त प्रमाणात घेणे आणि भातपोळी थोडीशी कमी करणे. आता याच्याबद्दलही लोकांचा फार मोठा गैरसमज असतो की डॉक्टर साहेब भात कधीच खात नाही. भात नाही खाल्ला म्हणजे शुगर वाढणारच नाही अशातला भाग नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही भाकर घ्या किंवा पोळी घ्या, पोहे घ्या, रवा घ्या, त्याच्यामध्ये ग्लुकोज आहेच, शुगर आहेच. तर मग फक्त भाताच का टार्गेट करायचं? भाताला टार्गेट करण्याची गरज नाही, खाऊच शकत नाही अशातला भाग नाही. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती एक वाटी भात खातो आणि 3 चपाती खातो, त्यांनी भात बंद केला आणि चपाती 5 केल्या, त्याचा काही विशेष फायदा नाही होणार. ध्येय हे राहायला पाहिजे की भातही कमी आणि पोळी कमी, थोड्या थोड्या प्रमाणात, आणि बाकीच्या गोष्टी वाढवणे. याच्यासोबत अजून सांगायचं झालं तर डायबिटीजचा कोणताही पेशंट 2 वेळेस ते 5 वेळेस खाऊ शकतो आपल्या सवयीनुसार, परंतु खाण्याच्या वेळा व्यवस्थित राहिल्या पाहिजे, त्या फिक्स असल्या पाहिजे. त्याच्या अगोदर जे गोळ्या औषधी आहेत त्या व्यवस्थित राहिल्या पाहिजे. खूप 2 शब्द असतात, फास्टिंग आणि फिस्टिंग. खूप जास्त उपाशी राहणे चालणार नाही आणि खूप जास्त खाल्लेलंही चालणार नाही, म्हणून एक बॅलन्स ऑफ डाएट पाहिजे. हे जनरल गायडन्स आपण एक डाएटबद्दल म्हणू शकतो. आणि जर शारीरिक हालचालीची गोष्ट केली तर तेही व्यक्तिनिय आहे. कोणाचं वजन किती आहे, कोणाला बाकी ब्लड प्रेशर आहे का, बाकी काही हृदयाचा त्रास आहे का, किडनीचा त्रास आहे का, या गोष्टीवर अवलंबून आहे की त्यांना किती व्यायाम करायचा आणि कोणत्या प्रकारे करायचा. पण जनरल गायडन्समध्ये जर बोलायचं झालं तर कोणत्याही व्यक्तीने ज्यांना वजन कमी करायची गरज नाही, यांनी 150 मिनिट आठवड्याचा व्यायाम झाला पाहिजे. म्हणजे 30 मिनिट रोजचा म्हणता येईल, 5 दिवस आठवड्यातून. ज्यांना वजन कमी करण्याचं टार्गेट आहे त्यांनी कमीत कमी 45 मिनिट रोज चालणे. जेव्हा आपण मी व्यायामची गोष्ट करतो त्याच्यामध्ये आपण एक फास्ट चालणे याच्याबद्दलच बोलतो आहे, कारण बाकीचे जे रेजिस्टन्स किंवा फ्लेक्झिबिलिटी एक्सरसाइजेस आहेत ते व्यक्तीनुसार असतात. म्हणून हे बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यावर लक्ष लोकांनी ठेवलं पाहिजे. सर, आता जसं की तुम्ही सांगितलेलं आहे की योग्य प्रमाणात डाएट आणि जे आपलं इंडियन प्लेट असते तीही आपली काळजीपूर्वक आपण खायला पाहिजे. जी गोष्ट आवश्यक आहेत त्याच आपण खायला पाहिजे. सर, याचसोबत जे मधुमेहाचे रुग्ण येत असतात, मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिनची भरपूर प्रमाणात भीती असते आणि इन्सुलिनचे भरपूर प्रमाणात गैरसमजही लोकांमध्ये आहेत. हे गैरसमज तुमच्याकडे जे पेशंट येतात त्यांच्याकडे तुम्ही काउन्सिलिंग पण करता, तर तुम्ही त्यांचे गैरसमज कशाप्रकारे दूर करत असता? इन्सुलिनची जी भीती आहे ती तुम्ही कशी घालवत असता त्यांच्या मनामधली, काय सांगाल? इन्सुलिनची भीती असणे थोडंफार साहजिकी म्हणता येईल, कारण ते इंजेक्शन आहे, याच्यामध्ये लोकांचा दोष नाही आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की इन्सुलिन एकदा घ्यावं लागलं तर नंतर 2 वेळेस करावं लागतं आणि एखाद्या वेळेस 3 वेळेसही करावं लागतं. परंतु मी त्याच्यापेक्षाही जास्त फक्त इंजेक्शनची भीती असणे ही मी मान्य करू शकतो, परंतु लोकांना गैरसमज अशा प्रकारचे आहेत की ते म्हणजे ते ट्रीटमेंटमध्ये फार बाधा आणतात. उदाहरणार्थ इन्सुलिनने किडनी खराब होते का, किंवा मग एकदा दिलं तर मग मला ते आयुष्यभर चालेल, तुम्ही एकदा देताय मग नंतर 3 वेळेस कराल, वगैरे वगैरे. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर इन्सुलिन ही सगळ्यात सेफ ट्रीटमेंट आहे डायबिटीजसाठी बाकी कोणत्याही ट्रीटमेंटच्या तुलनेत. कारण जर लहान मुलांचा डायबिटीस आहे, गर्भवती स्त्रियांचा डायबिटीस आहे, किडनी फेल झालेल्या म्हणजे डायबिटीसचा पेशंट आहे आणि त्याची किडनी फेल झालेली आहे, लिव्हर फेल झालेलं आहे, त्याचं ऑपरेशन आहे, या कोणत्याही केसमध्ये आपल्याला टॅबलेट देताच येत नाही. देता येते फक्त इन्सुलिन, कारण इन्सुलिन सगळ्यात सेफ आहे, त्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही, कोणत्याही अवयवावर नाही. तसं टॅबलेटचा सुद्धा नाही आहे, पण त्यातल्या त्यात इन्सुलिनचं तर बिलकुलच नाही.
आणि इन्सुलिन आपल्या शरीरातच तयार होत असते. टॅब्लेट तरी आपण बाहेरून देतो, इन्सुलिन आपल्या शरीरात तयार होत असतं म्हणून त्याचा, आणि आपण जे बाहेरून इन्सुलिन देतो हे शरीरातलंच इन्सुलिनसारखं असतं म्हणून ते कितीही प्रमाणात देऊ शकतो आपण, त्याचा काही विशेष साईड इफेक्ट नाही आहे. आणि राहिली गोष्ट इंजेक्शनच्या भीतीची, आता आपण जे एरवी जे इंजेक्शन घेत असतो तेवढ्या मोठ्या सुई एवढ्या याची नसते इन्सुलिनच्या सिरिंजची. त्यातल्या त्यात जे नवीन डिव्हायसेस आहेत त्याच्यामध्ये इन्सुलिन पेन आहे. अक्षरशः सुई एवढी छोटी आहे की माझ्याकडे 5 वर्ष 7 वर्षाचे जे टाईप 1चे पेशंट आहे, टाईप 1 डायबिटीसचे, तेही स्वतःच्या हाताने दिवसातून 3 वेळेस घेतात, त्याचा काहीही त्रास होत नाही. ते झालं. अजून इन्सुलिनमध्ये जर विशेष सांगायचं झालं तर, जसं आता लोक म्हणतात की एकदा इन्सुलिन सुरू केल्यावर ते आयुष्यभर चालतं. बेसिकली इन्सुलिन तेव्हाच सुरू केलं जातं जेव्हा तुम्हाला त्याची गरज आहे. म्हणून आता तुम्हाला आत्ता गरज आहे आणि भविष्यात राहणार नाही असं तर नाही होणार. म्हणून असं म्हणू शकता तुम्ही की जास्तीत जास्त वेळेस, मी प्रत्येक वेळेस नाही म्हणणार, जास्तीत जास्त वेळेस इन्सुलिन दिलं तर ते शक्यतो नेहमी राहण्याची शक्यता आहेच, कारण ते शरीराची गरज आहे तुमच्या. आपण टॅब्लेट देऊन काय करत असतो, शरीरातलं इन्सुलिन वाढवत असतो. परंतु अनेक वर्षाच्या डायबिटीसनंतर, 10, 15, 20 वर्षाच्या डायबिटीसनंतर शरीराची इन्सुलिन तयार करण्याची कॅपॅसिटी संपलेली असते. मग आपण गोळ्या देऊन करणार तरी काय, गोळ्याचं कामच राहत नाही. म्हणून त्या स्टेजला आपल्याला बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं. म्हणून इन्सुलिन तेव्हाच देण्यात येतं शक्यतोवर, म्हणजे काही स्पेशल केसेस सोडल्या तर, जिथं गरज आहे. म्हणून एकदा दिलं तर ते आयुष्यभर राहील असं काही नाही, गरज असल्यामुळे ते दिलं जातं. आणि स्पेशली जिथं ऑपरेशन वगैरे आहे, ठीक आहे, बाकी काही कंडिशन आहे जिथं फक्त काही दिवसांसाठीच इन्सुलिन द्यावं लागतं, त्या केसमध्ये 100% इन्सुलिन बंद करता येतं. असं नाही आहे की एकदा दिलं तर तो आयुष्यभर डिपेंड राहील पेशंट इन्सुलिनवर. आणि आपण सर नेहमी म्हणत असतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, पण याचबरोबर जे काही मधुमेहाचे पेशंट आहेत ते मधुमेह दूर ठेवण्यासाठी किंवा मधुमेह कमी करण्यासाठी घरगुती काहीतरी उपाय करून बघत असतात. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आयुर्वेदाचे जे काही डॉक्टर्स आहेत त्यांनाही दाखवत असतात. भरपूर लोकांचा कल आता आयुर्वेदाकडेही वाढत चाललेला आहे. पण सर मधुमेह आणि आयुर्वेदा याबद्दलचे गैरसमज तुम्ही यावेळेस कशा प्रकारे दूर कराल? बिलकुल. माझा या गोष्टीला बिलकुल विरोध नाही की कोणत्याही डायबिटीसच्या पेशंटने आयुर्वेदाच्या डॉक्टरकडे जावं आणि ट्रीटमेंट घ्यावी, काही प्रॉब्लेम नाही. कारण त्यांचाही एक अभ्यास असतो आयुर्वेदावर आणि आयुर्वेदामध्ये डायबिटीसवर. पण प्रॉब्लेम याच्यामध्ये आहे की लोक स्वतःहूनच काहीतरी वेगळं, कोणताही झाडपाला घेणे, तो कुटून खाणे. उदाहरणार्थ सरळ लोक लिंबाचा पाला कुटून खाणे, बऱ्याच अशा गोष्टी करत असतात. म्हणून जर त्यांनी एखाद्या आयुर्वेदाच्या डॉक्टराचा सल्ला घेऊन काय केलं तर मी पूर्णपणे त्याच्याबद्दल बोलणं बरोबर राहणार, कारण मला आयुर्वेदाचं तेवढं नॉलेज नाही. परंतु आमच्याही पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की काही गोष्टी, उदाहरणार्थ मेथीचे दाणे, कारलं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शुगर मॅनेज करण्यासाठी मदत करू शकतात. परंतु खूप कमी शक्यता आहे की त्याच्यामुळे तुमची टॅब्लेट कमी होईल किंवा इन्सुलिन कमी होईल. म्हणून त्याचा तेवढा जर फायदा नसेल तर आपण टॅब्लेटही खायच्या आणि तेही घ्यायचं, याच्यापेक्षा तेवढं त्याच्या आहारी न गेलेलं बरं असं माझं मत आहे. आणि जर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायचीच असेल तर एखाद्या सर्टिफाईड डॉक्टरकडून, जे व्यवस्थित उपचार देतात त्यांनी स्वतः घ्यायला हरकत नाही. सर आता तुम्ही जे गैरसमज सांगितलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये, मधुमेहाचे जे गैरसमज लोकांमध्ये आहेत त्याचमध्ये एक येते की आयुर्वेदाची जी ट्रीटमेंट लोक घेत आहेत किंवा घरगुती जे काही काढे वगैरे आपण बघतोय की घरगुती पण काही लोक इलाज करून बघत आहेत. तर हे कितपत योग्य आहे किंवा आयुर्वेदिक जी ट्रीटमेंट आहे ती आपण घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, हे कितपत योग्य आहे याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन कराल? नक्की बघा, एक्झॅक्ट एखाद्या म्हणजे एखाद्या सर्टिफाईड डॉक्टरकडे जाऊन आयुर्वेदाची ट्रीटमेंट एखाद्या पेशंटने घ्यावी की नाही याच्याबद्दल सांगणं फार अवघड आहे, कारण आयुर्वेदाचं एक्झॅक्ट नॉलेज मला नाही. पण जे घरगुती उपाय होतात त्याच्यामध्ये एखादा लिंबाचा पाला कुटून खाणे किंवा पनीर फूल वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे माझे पेशंट जनरली मी इतक्यात बघितलेले खूप सर्रास कारले खाणे, लिंबाचा पाला कुटून खाणे, पनीर फुलाचं पाणी पिणे की अशा गोष्टी होतात.
आमच्याही पुस्तकांमध्ये आयुर्वेदाचा एक जो भाग आहे त्याचं महत्त्व आहे की काही गोष्टी आहेत स्पेशली डाएटमधून येणाऱ्या, ज्याच्यामध्ये मेथीचे दाणे आहेत किंवा कारलं आहे, याच्यामुळे शुगर कंट्रोल होण्याची शक्यता आहेच. ते थोडासा पॉझिटिव्ह इफेक्ट दाखवतातच, त्याच्यात काही तेवढी शंका नाही. परंतु याची गॅरंटी कमी आहे की तुमचं टॅबलेट जी आहे ते किती प्रमाणात कमी होईल आणि इन्सुलिन आहे ते किती प्रमाणात कमी होईल. म्हणून आणि एक जे डॉक्युमेंटेड प्रूफ असतो की या गोष्टीने हे होतं, तसं काही विशेष अशा जी घरगुती उपाय त्याच्याबद्दल नाही आहे. उलटं त्याच्यामुळे ॲसिडिटी वाढणे, बाकीचे जर एखादा म्हणजे ज्याच्या किडनीवर ऑलरेडी परिणाम झालेला आहे त्यांनी ते घेतलं तर ते अजून जास्त धोकादायक ठरू शकतं. म्हणून ते न केलेलंच बरं. म्हणजे ऑलरेडी गोळ्या आहेत तर ते बाकीचं घेण्यात काय फायदा. आणि बरं, ते तुम्ही जेव्हा प्रयोग करता त्याच्यासोबत पेशंट लोक काय करतात की डायरेक्ट ट्रीटमेंट बंद करतात. मग तुम्हाला करायचाच आहे प्रयोग तर एखाद्या व्यवस्थित आयुर्वेदिक डॉक्टराकडे जाऊन, सर्टिफाईड आयुर्वेदिक डॉक्टराकडे जाऊन त्यांचा पूर्णपणे सल्ला घेऊन काही साईड इफेक्ट आहेत का वगैरे ह्या गोष्टी माहिती करून घेऊन, त्याचा किती फायदा होऊ शकतो ह्या गोष्टीची माहिती करून घेऊन आणि इकडची ट्रीटमेंट बंद न करता आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटचा जर तुम्हाला फायदा होत असेल असं वाटत असेल तर मग हळूहळू ही ट्रीटमेंट कमी करणे. रादर माझ्या अनुभवात एखाद्या आयुर्वेदाच्या टॅबलेटनी किंवा काढ्यानी माझ्या अनुभवात कदाचित असेलही, परंतु मी अजून तरी बघितलं नाही की खूप काही टॅबलेट डायरेक्ट बंद झाली आहे किंवा इन्सुलिन पूर्णपणे बंद झालं आहे. म्हणून जर एखादा प्रयोग करायचा असेल तर फार जबाबदारीने आणि एखाद्या चांगल्या डॉक्टरकडेच जाऊन केलेला बरा राहील. जसं की आता सरांनी सांगितलेलं आहे की आयुर्वेदाबद्दल जे काही लोक आहेत म्हणजे घरगुती उपाय करून बघतात ते कितपत योग्य आहे त्याहीबद्दल सरांनी आता खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आपण थोडंसं चर्चेला वेगळं वळण देऊयात. सर, जसं की तुम्ही सांगितलेलं आहे 7 महिने झाले आहेत तुम्हाला वाशिमकरांच्या सेवेमध्ये आणि डायबेटीज या आजारावरती तुम्ही इलाज करीत आहात. सर, मला सांगाल की जेव्हा तुम्ही इथे आलात किंवा तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतात तर तिथले आणि आतापर्यंतचे काही अनुभव आमच्यासोबत प्लीज शेअर करा. माझ्या अनुभवाच्या दोन्ही बाजू मी सांगेल आणि ह्या बाजू पेशंटच्या साईडनेच आहेत. त्यांच्या दृष्टीने म्हणता येईल की डायबिटीजबद्दल प्रचंड गैरसमज आहेत जे दूर झालेत पाहिजेत. नंबर 2, पेशंट्स लोकांनी डायबिटीसला एवढ्या सहजासहजी हलक्यात नाही घेतलं पाहिजे. त्याचीही चूक आहे असं मी मी म्हणणार नाही. कारण एक ज्या लेवलची जागरूकता पाहिजे डायबिटीजबद्दल त्या लेवलची नाही आहे. रादर कोणत्याच डिसीजबद्दल नाही आहे. डायबिटीज एवढंच, ब्लड प्रेशरसुद्धा भयावह आहे म्हणता येईल तर त्याच्याबद्दलही नाही आहे. तर हे जे थोडं लाईटली घेतलं जातं डायबिटीसला, शुगरला, ते न घेतलेलं बरं. आणि तिसरं, फक्त एकच पेशंट नाही तर गरज सामाजिक लेवलला मास अवेअरनेसची आहे, मास पूर्ण पब्लिकपर्यंत, सामान्य लोकांपर्यंत जागरूकतेची आहे. परंतु दुसऱ्या साईडला मला हेही जाणवलं की एक प्रॉपर काउन्सलिंग केल्यावर, पेशंटला समजावून सांगितल्यावर की जर इन्सुलिनची खरंच गरज आहे तर वेळ देऊन पेशंटला जर समजावून सांगितलं, ग्लुकोमीटरची गरज आहे वेळ देऊन पेशंटला समजावून सांगितलं, आहाराचा पॅटर्न पेशंटला समजावून सांगितला, तर मला नेहमी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटलेला आहे की पेशंटनी ते पाळलेलं आहे, पेशंटने इन्सुलिन घेतलेलं आहे, पेशंटनी ग्लुकोमीटर घेतलेलं आहे. जे सहजासहजी लोक कशाला खर्च करायचा म्हणतात. तर एक प्रॉपर वेळोवेळी टेस्टसुद्धा करणे, ते फोनवर कळवणे आणि फॉलोअपला येणे. तर एक प्रॉपर काउन्सलिंगनंतर लोक तेही करतात. हाही माझा अनुभव आहे. परंतु मी जास्तीत जास्त भर देईल की ज्या बरोबर गोष्टी आहेत डायबिटीसबद्दलच्या, ज्याच्यामुळे लोकांचं नुकसान होणार नाही. उदाहरणार्थ, आता एखादा व्यक्ती मोटिवेटेड आहे, तो काहीही करायला तयार आहे, स्वतःच्या तब्येतीसाठी खूप चांगलं वागायला तयार आहे, डाएट चांगला ठेवायला, पण त्याला हेच जर माहीत नसेल की म्हणजे उदाहरणार्थ आता माझ्या हिस्ट्रीमध्ये म्हणजे आम्ही जी माहिती विचारतो त्याच्यामध्ये हा प्रश्न फार कॉमन आहे की तुम्ही गोड खाता का. पेशंट म्हणतो मी गोड नाही खात, फक्त गुळाचा चहा पितो. तर पेशंटला जर तो गोड सगळं सोडलं आहे त्यांनी, पण त्याला असं वाटतं की गूळ हा काहीतरी आयुर्वेदिक किंवा गावरानी आहे, मग त्याच्यामुळे शुगर वाढत नाही. मग त्यांना ही माहिती देणं महत्त्वाचं आहे की सगळे गूळ, साखर, मध हे सर्व सारखंच आहे. म्हणून काउन्सलिंग आणि लोकांपर्यंत त्या गोष्टीचं मार्गदर्शन पोहोचवणे, माहिती पोहोचवणे
हे काम खूप चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे, जेणेकरून लोकही ते पाळतील. स्पेशली माझ्या अनुभवात तर हेच आहे की एक व्यवस्थित टाईम देऊन जर पेशंटला समजावून सांगितलं, लोक ते फॉलो करतात आणि त्याचा रिझल्टही पेशंटला आणि डॉक्टरला दोघांनाही भेटतो. आता या इंटरव्ह्यूच्या शेवटी मी एवढंच सांगेल की भारत देशामध्ये जवळपास 7.5 कोटीच्या जवळपास आता डायबिटीसचे पेशंट झालेत आणि आपण 2030च्या जवळपास तीच संख्या 10 कोटीवर जाणार आहे. तर आपण वर्ल्ड कॅपिटल होण्याच्या मार्गावर आहोत डायबिटीसमध्ये. आणि जर आपण बघितलं तेवढी नसलेली जागरूकता, तेवढी स्पेशलिटी नसलेली, म्हणजे पेरिफेरल नसलेली स्पेशलिटी ट्रीटमेंट, या गोष्टींमुळे आणि लोकांचं जे लाईटली घेणं म्हणतो मी, काही लक्षणं नसल्यामुळे लोक तेवढं महत्त्व देत नाहीत शुगरला. या सर्व गोष्टींमुळे याची शक्यता आहे की खूप जणं भविष्यात कॉम्प्लिकेशनमध्ये जातील. मग आता हेच कॉम्प्लिकेशन जर आता एवढे पेशंट जर वाढणार असतील आणि बऱ्यापैकी पेशंट जर कॉम्प्लिकेशनमध्ये जाणार असतील, तर त्याचं आर्थिक, मानसिक आणि एक ओव्हरऑल जर बघितलं तर देशाच्या इकॉनॉमीवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो. एवढं भयावह चित्र भविष्यात होऊ शकतं. म्हणून 2 टार्गेट हे लोकांसमोर आणि स्पेशली डॉक्टरांसमोर, स्पेशली डायबिटीस या फील्डमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांसमोर असेल. एक तर प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटीस, म्हणजे डायबिटीसच न होऊ देणे, आणि जर झालाच तर प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटिक कॉम्प्लिकेशन्स. तर डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन, त्याच्यानंतर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते न होऊ देणे, आणि ते पूर्णपणे होऊ शकतं. रादर काही स्टडीज असं म्हणतात की ज्या लोकांना डायबिटीस आहे तो इतक्या व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करता येतो की त्याच्या आयुष्याचा एकही दिवस कमी होत नाही. म्हणून ते जर शक्य आहे तर तसं का होऊ नये. म्हणून प्रिव्हेन्शन ऑफ डायबिटीस न होऊ देणे, आणि डायबिटीस झाला तर त्याचे कॉम्प्लिकेशन न होऊ देणे, याच ध्येयाने जे डायबिटीस फील्डमध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत, आणि किंवा ज्यांना डायबिटीस आहे, किंवा एक जनरल पॉप्युलेशनसुद्धा, कारण डायबिटीस एवढ्या सहजासहजी जर होऊ शकतो, तर ते न होऊ देण्याचंच ध्येय ठेवणे हे सर्वांसाठी व सर्वांच्या भविष्यासाठी चांगलं आहे. खूप खूप छान वाटलं सर तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना, आणि आमच्या या चॅनलला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू व्हेरी मच, आणि तुम्ही ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप आभार. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर वैभवजी देशमुख सर. आपण पाहिलेलं आहे की मधुमेह या आजाराबद्दल त्यांनी आपल्याला खूप विस्तृतपणे माहिती दिलेली आहे, आणि आपले जे काही प्रश्न होते, जनतेच्या मनामध्ये अक्षरशः जेवढे प्रश्न येतात, जवळपास त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, ते सगळे गैरसमज त्यांनी यावेळेस दूर केलेले आहेत. तरी देखील तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. कॅमेरा पर्सन शीतलसह बघत रहा गजर महाराष्ट्राचा.